जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुजी यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की जी काही टेट 3 परीक्षा जी आहे, टेट 3 नंबरची परीक्षा, तर ती टेट 3 परीक्षा ही कोर्टामध्ये जे काही शेड्यूल सध्या सादर करण्यात आला आहे कोर्ट ऑर्डरमध्ये महाराष्ट्र शासनाच्या वतीने, तर त्याच्यामध्ये टेट 3 ही परीक्षा नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये बघा होणार आहे। अशा संदर्भात जे काही वेळापत्रक सध्या टेंटेटिव्ह शेड्यूल सादर करण्यात आला आहे, तर त्याच्या निमित्ताने बघा टेट परीक्षा पुढेही होणार आहे। तर त्या संदर्भात बघा टेट परीक्षेमध्ये जो काही सिलेबस असणार आहे, तर तो सिलेबस नेमका कोणता असणार आहे, कारण ज्यांनी टेट 2 दिली असेल तर त्यांना बघा त्या सिलेबस संदर्भात माहिती असेल, पण जे काही नवीन उमेदवार टेट 3 देणार असेल तर त्यांच्यासाठी बघा सिलेबस संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत। तर जवळपास जी काही टेट परीक्षा आहे तर ती बघा IBPS जी काही कंपनी आहे तर ती कंडक्ट करत असते, तर त्यानुसार बघा महत्त्वाचा जो काही सिलेबस असेल तर तो सिलेबस या ठिकाणी 2 भागामध्ये विभागला गेलेला आहे, तर तो आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर ह्या ठिकाणी स्क्रीनवर तुम्ही बघू शकता, तर ह्या ठिकाणी जो काही टेटचा जो सिलेबस असणार आहे आणि नेमकी कोणती पुस्तकं तुम्ही ह्या ठिकाणी वापरू शकतात, तर त्याचा देखील आपण ह्या ठिकाणी बघा सध्या माहिती घेणार आहे। तर जवळपास टेट परीक्षा म्हणजे जी काही शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी जी नोव्हेंबर आणि डिसेंबर दरम्यान ह्या ठिकाणी बघा जी काही शेड्यूल देण्यात आलेला आहे टेट 3ची, तर ती या ठिकाणी होणार आहे आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याकडे जवळपास या ठिकाणी बघा जो वेळ आहे तर त्याच्यामध्ये आपला अभ्यास या ठिकाणी होऊ शकतो। तर त्या संदर्भात जी काही शिक्षक आणि बुद्धिमत्ता चाचणी आहे तर त्याच्यामध्ये 2 भाग या ठिकाणी करण्यात आले आहेत। मग त्याच्यामध्ये 120 मार्क आणि 80 मार्क असे या ठिकाणी बघा जे काही 2 घटक करण्यात आले आहेत। तर जवळपास या ठिकाणी जे काही 60% म्हणजे जवळपास 120 प्रश्न हे अभियोग्यता या घटकावर आधारित असतात आणि जवळपास 40% जे प्रश्न आहे म्हणजे 80 प्रश्न हे बुद्धिमत्ता घटकावर आधारित असतात। म्हणजे जे काही अभियोग्यता जो घटक आहे तर तो अभियोग्यता घटक म्हणजे जो हा स्क्रीनवर तुम्हाला दिसतो आहे, तर ह्या अभियोग्यता घटकावरती जवळपास 120 जे प्रश्न असतात तर ते 120 प्रश्न 120 मार्कासाठी या ठिकाणी बघा विचारले जातात आणि जो बुद्धिमत्ता जो घटक आहे तर त्याच्यामध्ये जवळपास 80 प्रश्न या ठिकाणी बघा विचारले जातात 80 मार्कासाठी। तर एकंदरीत सिलेबसमध्ये जे कोणकोणते टॉपिक येणार आहेत तर ते या ठिकाणी बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे। तर याच्यामध्ये आपण जे काही 120 मार्कासाठी जो महत्त्वाचा घटक आहे अभियोग्यता, तर त्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी जो पहिला घटक आहे तो गणितीय क्षमता आहे, त्यानंतर तर्क क्षमता आहे, त्यानंतर वेग आणि अचूकता आहे, त्यानंतर इंग्रजी भाषिक क्षमता असेल, त्यानंतर मराठी भाषिक क्षमता आहे, त्यानंतर अवकाशीय क्षमता आहे, त्यानंतर कल व आवड आहे, त्यानंतर बघा समायोजन किंवा व्यक्तिमत्व असे एकूण जवळपास या ठिकाणी 8 घटक या ठिकाणी देण्यात आलेले आहे। तर ह्या 8 घटकांमध्येच ह्या ठिकाणी प्रश्न सध्या विचारण्यात येतात आणि त्याच्यामधून ह्या ठिकाणी जवळपास 120 प्रश्न असतात। 120 प्रश्न 120 मार्कासाठी असतात, तर हे आपल्याला द्यायचे असतात। तर ह्याच्यामध्ये जवळपास आपल्याला 2 तासाचा जो कालावधी असतो म्हणजे 120 मिनिटं या ठिकाणी बघा मिळत असतात, 2 तासाचा कालावधी असतो आणि परीक्षा ही IBPS जी काही कंपनी आहे तर IBPS कंपनी ह्या ठिकाणी बघा घेत असते आणि ऑनलाईन मोडवर आपली परीक्षा या ठिकाणी बघा असते, कारण ही परीक्षा जी आहे ती उमेदवार या ठिकाणी सर्वात जास्त कॅन्डिडेट असल्यामुळे DED BED धारक जे आहे पात्रता, तर त्याच्यामध्ये कॅन्डिडेट जास्त असल्यामुळे ही परीक्षा बघा आता मागची जर परीक्षा आपण बघितली टेट 2ची तर ती बरेच दिवस या ठिकाणी बघा कंडक्ट झालेली होती। तर अशी हे 120 मार्कासंदर्भात अभियोग्यता जो घटक आहे तर त्या संदर्भात या ठिकाणी 120 मार्काचे प्रश्न सध्या हे विचारले जातात। तर अभियोग्यता ह्याच्यामध्ये जवळपास या ठिकाणी गणितावर आधारित आणि जे काही इंग्रजी भाषा असेल किंवा मराठी भाषिक क्षमतावर किंवा अवकाशीय क्षमता असेल, कल आवड असेल, व्यक्तिमत्व समायोजन असेल किंवा तर्क क्षमता असेल, तर ह्या संदर्भात मोठ्या प्रमाणावर ह्या ठिकाणी प्रश्न हे विचारले जातात। त्यानंतर दुसरा जो घटक आहे तर दुसरा घटक तो आहे संदर्भात। तर बुद्धिमत्ता ह्या घटकामध्ये जवळपास आपल्याला माहिती आहे की 80 प्रश्न या ठिकाणी बुद्धिमत्ता या घटकावरती विचारले जातात। तर ह्याच्यामध्ये आकलन असेल, त्यानंतर बघा वर्गीकरण संदर्भात आहे, सांकेतिक भाषा असते, त्यानंतर लयबद्ध मांडणी असते, त्यानंतर समसंबंध असतात, त्यानंतर कूटप्रश्न असतात, त्यानंतर क्रमश्रेणी असते, त्यानंतर तर्क व अनुमान असतात। मग ह्याच्यामध्ये जवळपास जे काही रिझनिंग संदर्भात जी महत्त्वाची प्रश्न असतात तर ती प्रश्न या ठिकाणी विचारली जातात। तर ह्याच्यामध्ये आता आकलन असेल, एखादा प्रश्न आहे तो आपण समजून घ्यायचा असतो, वर्गीकरण असतं, सांकेतिक भाषा दिलेली असते म्हणजे जे काही कोडिंग डिकोडिंग आपण म्हणतो तर त्या संदर्भात प्रश्न असतात, त्यानंतर लयबद्ध मांडणी असते, त्याच्यामध्ये एखादा या ठिकाणी बघा कॅन्डिडेट किंवा जे काही प्रश्न असतो त्याच्यामध्ये वेगवेगळे शब्दाची या ठिकाणी मांडणी केलेली असते आणि त्याच्या आधारावर आपल्याला प्रश्नही विचारले जातात।
त्यानंतर बघा समसंबंध असतो, म्हणजे जे काही एखादा प्रश्न असतो किंवा एखादा उदाहरण असतं त्याचं दुसऱ्या उदाहरणाशी कसं संबंध लावता येईल ते त्या संदर्भात या ठिकाणी असतात. त्यानंतर कूट प्रश्न असतात, त्यानंतर क्रमश्रेणी असते जे संख्याज्ञान असेल त्या संदर्भात, त्यानंतर तर्क व अनुमान संदर्भात प्रश्न असतात. तर तर्क व अनुमान संदर्भात देखील महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात. त्याच्यामध्ये तर्क दिलेला असतो, त्याच्यावर आपल्याला अनुमान लावायचं असतं. अशा संदर्भात जे काही प्रश्न असेल ते आपल्याला रिझनिंगमध्ये आपल्याला पाहायला ह्या ठिकाणी मिळणार आहे. तर ह्याच्यामध्ये जवळपास तुम्हाला जी काही मार्क आहे तर ते मार्क या ठिकाणी बघा 120 प्लस या ठिकाणी 80 जे मार्क आहे, तर मग जवळपास 200 मार्काचं या ठिकाणी पेपर असतो. मग 200 मार्कामध्ये तुम्हाला ह्या जो सिलेबसनुसार सध्या प्रश्न हे विचारले जाणार. तर आता बघा सध्या तरी जे काही प्रॅक्टिसवर आधारितच सर्व प्रश्न असतात, तरी देखील ज्या पुस्तकं जर वापरायची असेल तर जवळपास कोणकोणती पुस्तकं वापरू शकतो, तर त्या संदर्भात बघा या ठिकाणी कोणत्याही शासकीय परीक्षेची जर तयारी करायची असेल तर आपल्याला माहिती आहे की शासकीय पुस्तकाचा वापर ह्या ठिकाणी जास्त करावा लागतो. ही अत्यंत महत्त्वाची सूचना या ठिकाणी बघा लक्षात घेणे गरजेचं आहे. आता बघा स्कॉलरशिपची पुस्तकं असेल, नियमित अभ्यासक्रमाची पुस्तके असेल, त्याच्यामध्ये बालभारती वगैरे किंवा शासकीय प्रकाशित जे संदर्भ असेल तर ते ह्या ठिकाणी बघा आपण विचारात घेऊ शकतो. तसंच बघा शासनाच्या परीक्षेमध्ये खाजगी पुस्तकाचा विचार न करता या ठिकाणी शासकीय पुस्तकामधील जे काही असलेली माहिती असते किंवा मजकूर असतो तो मुख्यतः या ठिकाणी ग्राह्य धरला जातो. म्हणून फक्त शासकीय पुस्तकेच ह्या ठिकाणी बघा आपली वाचली गेली पाहिजे. मग त्याच्यामध्ये जे काही महत्त्वाच्या लिस्ट आहे त्या तुम्हाला खाली या ठिकाणी बघा जे उपयुक्त सूची आहे तर ती खाली तुम्हाला दाखवतो. तर याच्यामध्ये जी काही गणित क्षमता, तार्किक क्षमता, वेग अचूकता या घटकासाठी तयारी करण्यासाठी जवळपास या ठिकाणी 5वी ते 8वीची जी काही स्कॉलरशिपची पुस्तके आहे तर त्या पुस्तकेमधले जे अंकगणिताचं बघा कोणतेही पुस्तक तुम्ही वापरू शकतात. मग त्याच्यामध्ये जवळपास पंढरीनाथ राणे सरांचं आहे, त्यानंतर मोखलीकरांचं आहे, सतीश वसे सरांचं आहे किंवा मग महत्त्वाचं जे काही पुस्तकं आहे तर ते पुस्तकं तुम्ही ह्या ठिकाणी वापरू शकतात. त्यानंतर बघा कोकिळा प्रकाशनचे पुस्तक आहे, त्यानंतर RS अग्रवाल सरांचं देखील पुस्तकं आहे. तर एकंदरीत ह्या एवढ्या पुस्तकांमधून तुमचं जो काही गणितीय क्षमता किंवा मग तार्किक क्षमता असेल, वेग आणि अचूकता या घटकाचा तयारीसाठी तुमचा या ठिकाणी बघा अभ्यास हा होऊन जाईल. तर जवळपास 8वी किंवा बघा 5वीपर्यंत जी काय पुस्तकं आहे, 5वी ते 8वीची स्कॉलरशिपची पुस्तकं, तर ते देखील तुम्ही या ठिकाणी रेफर हे करू शकतात. त्यानंतर जे महत्त्वाचं या ठिकाणी मराठी व्याकरण संदर्भात ह्या ठिकाणी जर पुस्तक जर वाचायचं असेल तर तुम्ही मोरा वाडंबे सरांचं जे काही सुगम मराठी व्याकरण पुस्तक आहे मराठीचं तर ते तुम्ही ह्या ठिकाणी वापरू शकतात. किंवा मग बाळासाहेब शिंदे सरांचं जे पुस्तक आहे मराठी व्याकरणासंदर्भात तर ते देखील तुम्ही या ठिकाणी रेफर हे करू शकतात. तसंच बघा इंग्रजी व्याकरणासाठी जे बाळासाहेब शिंदे सरांचं इंग्रजी ग्रामरचं पुस्तक आहे तर ते तुम्ही ह्या ठिकाणी बघा रेफर करू शकतात संपूर्ण इंग्रजी व्याकरण म्हणून, तर ते देखील ह्या ठिकाणी बघा तुम्ही प्रेफर हे करू शकतात. त्यानंतर बघा ह्या ठिकाणी अवकाशीय क्षमता, कल, आवड, समायोजन आणि व्यक्तिमत्व इत्यादी ज्या घटकांसाठी जवळपास या ठिकाणी शिक्षक अभियोगिता मार्गदर्शन जे काही क्लिक हेअर फॉर बुक सर्वात उत्तम आहे. या बुकमध्ये बघा सर्वात जो काही घटक या ठिकाणी बघा खूप छान प्रकारे सध्या प्रकाशित करण्यात आले आहे. शिवाय ज्या काही संभाव्य प्रश्नपत्रिका देखील त्याच्यामध्ये देण्यात आले आहेत तर ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. त्यानंतर बघा महत्त्वाचा घटक आहे बुद्धिमत्ता जो काही घटक आहे तर बुद्धिमत्तासाठी जी पुस्तकं आहे तर ती पुस्तके बघा जो काही अभिनव समग्र बुद्धिमत्ता चाचणी आहे कोकिळा प्रकाशनासंदर्भात तर ते तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात. किंवा मग जे आपण सचिन ढवळे सर आहे, सचिन ढवळे सरांचं बुद्धिमत्तेसंदर्भात जे महत्त्वाचे पुस्तक आहे तर ते देखील तुम्ही या ठिकाणी रेफर हे करू शकतात. आणि त्यांचं बघा व्हिडिओ देखील आहे सचिन ढवळे सरांची जी काही यूट्यूब चॅनल आहे त्याच्यावरती तुम्हाला बुद्धिमत्तेसंदर्भात आणि गणितीय संदर्भात महत्त्वाचे तुम्हाला त्या ठिकाणी बघा कन्सेप्ट ह्या ठिकाणी तुम्हाला मिळून जाईल तर ते देखील तुम्ही रेफर करू शकतात. तर अशा पद्धतीने तुम्ही एक स्वतःची नोट्स देखील काढा आणि जेणेकरून तुम्हाला जर मागच्या जर PYQ किंवा प्रश्नपत्रिका जर तुम्हाला 2017च्या जर अवेलेबल झाल्या तर ते देखील तुम्ही PYQ तुम्ही बघू शकतात. तर अशा पद्धतीने एक महत्त्वाचं हे व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करू शकता. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.